अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनही दाबा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या तृप्ताई किचनमध्ये. अशा सोप्या आणि घरगुती रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूयात व्हेज पुलावला. इथे मी 1.5 वाटी लांब बासमती तांदूळ घेतला आहे. हा तांदूळ स्वच्छ धुवून पाण्याने आधी धुवून घ्यायचा आणि अर्धा तास आधी भिजवत घालायचा. अर्धा वाटी दही घेतला आहे. दह्यामध्ये लाल काश्मीरी मिरची, बिर्याणी मसाला, धने पावडर, किचन किंग मसाला, हळद, हिंग घालायचा आहे आणि हा मसाला दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. जास्त दही नाही वापरायचं. दीड वाटी तांदळासाठी मी अर्धा वाटी दही घेतलं होतं. गॅसवरती ठेवायचे कुकर. त्यामध्ये टाकायचे तेल. तेल हे तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे घेऊ शकता. तेल गरम झाले की त्यात टाकूया जिरे. जिरे चांगले फुलू द्यायचे. मग त्यात टाकूयात खडा मसाला. खडा मसाल्यामध्ये मी कर्णफूल, विलायची, मिरे, तेजपत्ता, दालचिनी घेतला आहे. हे खडा मसाले चांगले तेलामध्ये परतवून घ्यायचे. आता टाकूयात अर्धा वाटी गाजर, अर्धा वाटी शिमला मिरची, अर्धा वाटी बीन्स, अर्धा वाटी वाटाणा, अर्धा वाटी कोबी आणि फ्लावर, अर्धा वाटी टोमॅटो आणि कांदा. आता हे सगळं जिन्नस चांगलं परतावून घ्यायचं. आता टाकूयात अर्धा वाटी सोयाबीन. या सर्व भाज्या ऑप्शनल आहे. तुमच्या घरात ज्या भाज्या असतील त्या तुम्ही टाकू शकता. आता टाकूयात काजू. काजूचे इथे मी काप करून घेतले आहे. अद्रक लसूण पेस्ट, कढीपत्ता,
चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर, आपण पाहू शकता आपल्या भाज्या मस्त परतलेल्या आहे. आता त्यात टाकूयात ते मसाले. त्या मसाल्याचं आणि दह्याचं आपण मिक्सचर केलं होतं ते टाकायचं. आणि चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं. आपल्या भाज्या मसाल्यामध्ये चांगल्या परतलेल्या आहे. आता त्यामध्ये टाकूयात तांदूळ. तांदूळ हा मी अर्धा तास आधी भिजवत घातला होता. पुलाव करायला तांदूळ हा लांब बासमती घ्यायचा असतो. तांदूळ हा मसाल्यामध्ये आणि भाज्यांमध्ये चांगल्या प्रकारे परतलेला आहे. इथे मी 1.5 वाटी तांदळासाठी 1.5 ग्लास पाणी गरम करून घेतलं आहे आणि ते टाकलं आहे. भाताला कधी पण गरम पाणी टाकायचं. तुमच्या घरात जो ग्लास असेल त्या ग्लासने पाण्याचं माप घ्यायचं. बटर. भातावर कधीही बटर टाकायचं. भाताला मस्त चव येते. कोथिंबीर. आता लावूयात झाकण. इथे मी कुकरच्या 4 शिट्ट्या घेणार आहे.
अशा प्रकारे आपण कुकरच्या 4 शिट्ट्या घेऊयात. तयार आहे आपला व्हेज पुलाव. आपण पाहू शकता. आपला पुलाव मोकळा असा झाला आहे. तुम्ही पण तुमच्या घरी असा पुलाव नक्की ट्राय करा. चला तर मग भेटूया दुसऱ्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि हो, तुमचा पुलाव कसा झाला आहे कमेंट करून नक्की सांगा.